अजितदादांचा वादा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्ध आहे। दादांनी शब्द दिला की काम झालं असं समजा, आणि जे काम होऊ शकतं तोच शब्द अजित पवारही देतात असं बोललं जातं। आता विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक होत आहे। महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला 5, शिंदे गटाच्या वाट्याला 2 आणि अजितदादा गटाच्या वाट्याला विधान परिषदेत 2 जागा आल्या आहेत। या 2 जागांसाठी 2 कार्यकर्त्यांची नावं चर्चेत आहेत। त्यांना अजित पवारांनी शब्द दिल्याचं सांगितलं जात आहे। पहिले आहेत शिवाजीराव गर्जे। गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत। ते पक्षाची कायदेशीर बाजू सांभाळतात। राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ असताना राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये संधी देऊ असं सांगण्यात आलं होतं, पण मवियाचं सरकार कोसळल्याने शिवाजीराव गर्जे यांची विधान परिषदेवर जाण्याची इच्छा अधुरी राहिली होती। ती आता अजित पवार पूर्ण करणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे यावेळी गर्जे यांना संधी मिळू शकते। दुसरं नाव आहे राजेश विटेकर। विटेकर परभणीतील अजित पवार गटाचे कार्यकर्ते। 2019 साली लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते, मात्र त्यांचा पराभव झाला। 2024 साली पुन्हा विटेकर उमेदवार असणार हे निश्चित झालं। अजित पवारांनी त्यांना कामाला लागण्याची सूचनाही केली, मात्र पुढे आघाडीच्या जागा वाटपात ही जागा रासपच्या महादेव जानकर यांना सोडण्यात आली। विटेकरांनी लोकसभा निवडणुकीत परभणीची जागा महादेव जानकर यांना सोडण्यासाठी माघार घेतली होती। त्यावेळी अजित पवार यांनी विटेकर यांना विधान परिषदेवर संधी देऊ असं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार आता राजेश विटेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळू शकते। शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही मंगळवारी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या 2 जागांसाठी ही 2 नावं आघाडीवर आहेत, मात्र एवढ्याच नावांची चर्चा आहे का, तर तसं नाही। अजित पवारांकडे इच्छुकांची तोबा गर्दी आहे। अनेकांना वाटतंय दादा आपल्याला संधी देतील। अजित पवार यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली। कोअर कमिटीच्या या बैठकीत विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या 50 जणांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली। यानंतर 6 जणांची नावं निश्चित करण्यात आली। यामध्ये संजय सावंत, बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांच्या नावांचा समावेश आहे। 50 नावांमधून सुपर 6 निवडले गेले। त्यातील शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचं नाव विधान परिषदेसाठी उपांत्य फेरीत पोहोचलं आहे। जवळपास तेच फायनल मारतील असं निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे। मात्र क्रिकेटपेक्षाही अनिश्चित झालेल्या राजकारणात फायनल डाव कोण मारणार हे पाहावं लागेल। दरम्यान भाजप असो की शिंदे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी असो की उद्धव ठाकरेंची शिवसेना, नाहीतर काँग्रेस विधान परिषदेसाठी सगळीकडेच इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय। विधानसभेतील स्वबळानुसार 11 पैकी 9 जागांवर महायुतीचे आणि 2 जागांवर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात। महाविकास आघाडी 3रा उमेदवार उतरवणार आहे, त्यामुळे 11व्या जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे।